जय राधा माधव, जय कुंज बिहारी। जय राधा माधव, जय कुंज बिहारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानंदन व्रज जन रंजन, यशोदानंदन व्रज जन रंजन। यमुना तीर वनचारी, यमुना तीर वनचारी। जय राधा माधव, जय कुंज बिहारी। जय राधा माधव, जय कुंज बिहारी। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। जय राधा श्याम सुंदर, राधा श्याम सुंदर राधे। जय कृष्ण बलराम कृष्ण बलराम। जय कृष्ण बलराम। जय गौरानिताय गौरानिताय। जय गौरानिताय। जय जय प्रभुपाद जय श्रील प्रभुपाद। हरिनाम संकीर्तन की जय, श्रीमद् भगवद गीता की जय, श्रील प्रभुपाद की जय। हरे कृष्णा। ॐ अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च। श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितां तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्णा करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिय। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिभृङ्गगोविन्दस्वामिनिति नामिने। नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे कृष्णा। कोणाला आठवतंय आपण कोणता श्लोक केलेला मागच्या वेळेला? 10, 7.10. बरोबर बरोबर. तर काय शिकलेलो आपण त्याच्यामध्ये? प्रभू 14 पैकी आपण हरे कृष्णा 14 पैकी आपण ते क्वालिटीज बघितलेल्या कृष्णाच्या. 5, 4 आणि 3 बघितलेल्या. बुद्धिमान व्यक्तीमध्ये जी बुद्धी आहे ते कृष्णाकडून. नंतर एक तेजस्वी व्यक्ती असतं त्याच्यात जो तेज आहे ते म्हणजे कृष्णाचं. हा, आणि आणखीन एक आहे
बुद्धी झालं, ते झालं आणि बीजम माम सर्वभूतानां. हा, तर हे 3 आपण शिकलो आणि टोटल आता 2 राहिले मला वाटतं ते आपण बरोबर. कव्हर करणार आहेत. लक्षात. बरोबर. बरोबर. तर काय म्हणजे की पॉइंट्स काय होते बीजम माम सर्व भूतानामधनं आपल्याला काय शिकायला मिळतं त्यातनं? बेसिकली मला 2 पॉइंट ऍड करायचे की आपल्या सर्व जीवनाचे बेसिकली जे बीज आहे ते श्रीकृष्ण भगवानच आहेत. सो पुन्हा इथे श्रीकृष्ण हे परब्रह्म आहे हे आपल्यावर ठासून सांगितलं गेलेलं आहे. हम्म. आणि आपल्याला जो म्हणजे आपल्याला जो अभिमान असतो की हा माणूस खूप ग्रेट आहे किंवा मी खूप ग्रेट आहे, तो कसं ते चुकीचं आहे हे सगळं कृष्ण भगवानांनीच आपल्यामध्ये दिलेलं आहे. म्हणजे नॉट ओन्ली जस्ट मनुष्य प्राण्यामध्ये पण इतर सगळ्या प्रकृतींमध्ये पण जे काय क्वालिटीज आहेत एक्सटर्नल ज्या आपल्याला अट्रॅक्ट करतात बेसिकली मटेरियलिस्टिक लाईफमध्ये, तर हम्म. त्याच्यामध्ये आपलं काही म्हणजे क्रेडिट नसतं. ते सगळं सर्व कृष्ण भगवानांचंच दिलेलं अगदी आहे. हे अगदी बरोबर आहे. वारंवार या एक्झाम्पल वरून बुद्धी म्हणजे काही काही जणांना वाटतं सायंटिस्ट आहे मी पृथ्वीचा शोध लावला किंवा मी लाईटचा शोध, तर दॅट इज नॉट अ ट्रूथ. ट्रूथ इज कृष्ण भगवानांनी त्या व्यक्तीच्या मध्ये जी बुद्धी दिलेली त्याच्यामुळे हे सगळं शक्य झालेलं आहे. अगदी नंतर बरोबर. काही काही जणांना शक्ती म्हणजे 3 गोष्टी सांगितल्या त्या बीज बुद्धी आणि शक्ती. हम्म. तर बलवान काही लोक असतात तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची शक्ती असते, नॉट जस्ट फिजिकल बट बरोबर. युअर ब्युटी और युअर फिजिकल स्ट्रेंथ, अशा बरोबर. सगळ्या गोष्टी त्या सगळ्या श्रीकृष्ण भगवानांमुळेच आहेत हे पुन्हा ठासून सांगितलेलं आहे बरोबर. प्रभूजी. अगदी अगदी खूप छान. मी तुम्हाला एक श्लोक दाखवतो. 10व्या अध्यायातला 41वा श्लोक आहे. हा. संपूर्ण जो अध्याय आहे तो विभूती योगावरती, म्हणजे कृष्णाच्या वेगळ्या वेगळ्या विभूती ह्या पूर्ण जगामध्ये आपण कशा ओळखू शकतो, बघू शकतो. तर त्या सगळ्या सांगितलेलं आहे आणि ते सगळं सांगून झाल्यानंतर कारण म्हणजे हे सांगण्याआधीच कृष्णाने सांगितलेलं की मी तुला फक्त एक इम्पॉर्टंट की असे ऍस्पेक्ट सांगेन. संपूर्ण लिस्ट सांगितली तर शक्य नाही कारण ती इनफायनाईट आहे म्हणून. पण फक्त थोड्याशाच तुला विभूतीच सांगेन. पण ते प्रिन्सिपल लेवलला सांगितलेलं त्यामुळे 41व्या श्लोकामध्ये त्यांनी आणि 41व्या श्लोकामध्ये त्यांनी म्हणजे कन्क्लुजन असं त्यांनी दिलेलं. तर हे आपण फक्त वाचूया. यद्यद विभूतिमत् सत्वम श्रीमद ऊर्जितम एव वा तत्तत एवावगच्छत्वम मम तेजो अंश संभवम. सर्व ऐश्वर्यवान सुंदर आणि तेजस्वी अभिव्यक्ती माझ्या तेजाच्या केवळ एका स्फुलिंगातून उत्पन्न झाल्या आहेत हे तू जाण. म्हणजे अक्षरशः स्पार्क म्हणतो ना आपण, आगीची ठिणगी आणि आग मध्ये किती डिफरन्स आहे. तर ठिणगी ज्या क्वांटिटीची आहे ना त्या क्वांटिटीमध्ये तो बोलतोय की माझं एक स्फुल्लिंग, एक फक्त छोटासा पोर्शन मधून मी कोणालाही म्हणजे कोणतंही सामर्थ्य देऊ शकतो किंवा तेज देऊ शकतो, शक्ती देऊ शकतो, सुंदरता देऊ शकतो, ऐश्वर्य देऊ शकतो. आणि जे पण आपल्याला दिसतं ह्या जगामध्ये की कोणी सामर्थ्यवान आहे, शक्तिवान आहे, तेज आहे त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचं काही आहे, तर ते बोलतं की हे माझं फक्त एक छोटासा पोर्शन येतो. हरे कृष्ण. आपण बोलतो ना की गंगेतला जेव्हा आपण संपूर्ण वाहती गंगा असते त्याच्यातनं आपण फक्त एक छोटासा बाटली भरून पाणी घरी आणतो आपण. आणि त्यातनं सुद्धा आपण एक एक दोन दोन थेंब आपण अभिषेक वगैरे कुठे पूजेच्या सामग्री करता एक एक दोन दोन थेंब आपण दुसऱ्या तांब्यामध्ये वगैरे घालतो. तर एका थेंबामुळे सुद्धा आपण संपूर्ण ते तांब्यातलं पाणी प्युरिफाय होतं. तर ते त्या प्रकारचं येतं. हरे कृष्णा. आता आपण 11वा श्लोक बघणार आहोत आणि काही प्रश्न आहेत आतापर्यंत काही बोललो आपण त्याबद्दल? बलं बलवतां चाहं कामराग विवर्जितं धर्मा विरुद्धो भूतेषु कामोस्मि भरतर्षभ. अनुवाद. हरे कृष्णा.
मी बलवानांचे बल आहे, जे काम तसेच आसक्ती रहित असते. हे भरत श्रेष्ठ अर्जुन, धर्मतत्वाविरुद्ध नसणारा कामही मीच आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर आता हे जे उरलेले जे दोन ऍस्पेक्ट्स आहेत ना, त्याचे जे अ, संपूर्ण भौतिक जगामध्ये तो कसा पसरलेला आहे किंवा त्यांनी स्वतःचं अस्तित्व कसं पसरवलं आहे, त्याबद्दल हे 8वा 9वा 10वा आणि 11वा श्लोक सांगतायत. तर टोटल 14 क्वालिटीज त्यांनी सांगितल्या आहेत. त्यामधल्या ह्या श्लोकामध्ये आता शेवटच्या दोन तो क्वालिटीज सांगतो. ठीक आहे. तर आता ह्याचं प्रायमरी पर्पज काय होता, कोण सांगते? हे कृष्ण का स्वतःची इथे एवढं सांगतोय स्वतःबद्दल? तेच प्रभू आपण आपण जो मूळ पर्पज विसरलेलो आहे की आपण आत्मा आहे, तर त्याची आपल्याला पुन्हा अनुभूती देऊन आपलं मूळ स्वरूप आठवण करून देण्याची अ, इच्छा, म्हणजे सॉरी, भगवान श्रीकृष्ण आपल्याला त्याच्याकरता कसे भगवान श्रीकृष्णच परमश्रेष्ठ आणि परम सत्य आहे हे सांगतात. बरोबर. पण म्हणजे आत्मा आपण आहोत आणि आपलं आपण शरीर नाही आहोत, ही एक फिलॉसॉफी तर झालीच. पण त्याच्यामध्ये कृष्ण स्वतःबद्दल हे सांगतोय, त्याची इम्पॉर्टन्स काय आहे? समजा उद्या मी हे समजा तुम्हाला सांगितलं की मी बलम बलवतामच्या अहम असं मी बोललो, तर तुम्ही एक्सेप्ट कराल का? नाही, अजिबात नाही करणार. पण म्हणजे कृष्ण हे सांगतोय, तर कृष्ण सांगण्यामागे त्याचा मेन पर्पज काय आहे? हेच की मी सर्वश्रेष्ठ आहे, माझ्या व्यतिरिक्त दुसरं कोणीही श्रेष्ठ नाहीये. बरोबर. आणि ते त्या गोष्टी बेसिकली दुसऱ्या कोणत्याही गोष्टी श्रेष्ठ नाही, ते ऍक्सेप्ट करा आणि मी श्रेष्ठ आहे, या दोन. बरोबर. अगदी बरोबर. आणि हे त्यांनी 7व्या अध्यायाच्या 7व्या श्लोकात त्यांनी सांगितलेलं, मत्तः परतरम नान्यत किंचित अस्ति धनंजय. माझ्यापेक्षा सर्वश्रेष्ठ असं काहीच नाहीये. ठीक आहे. तर आता त्याला सपोर्ट करण्याकरता आणि ते आपल्याला समजावं व्यवस्थित, म्हणजे काय, ह्याचा अर्थ काय आहे. तर समजा आपण सगळं अशा कोणत्या देशामध्ये गेलो जिकडे समजा क्रिकेट खेळलं जात नाही. हा, लेट से कोणता तरी युरोपियन देश बघूया. हा, तर त्या देशामध्ये गेल्यावर त्यांनी आपण सांगितलं की अरे बाबा, इंडियाने वर्ल्ड कप जिंकला किंवा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. तर आता त्या व्यक्तीला क्रिकेट म्हणजे काय हेच माहिती नाही, चॅम्पियन्स ट्रॉफी काय माहिती नाही, त्यातनं जिंकणं म्हणजे मोठं त्याच्यात काय आहे तेही माहिती नाही, तर त्याला ते कसं समजेल? तर इकडे म्हणून कृष्ण काय करतोय की तत्व शिकवलंय त्यांनी 7व्या श्लोकामध्ये, आणि ते तत्व समजावं म्हणून एक्झाम्पल्स शिकवतोय आपल्याला तो 8व्या श्लोकापासून 11व्या श्लोकापर्यंत. आणि हा तत्व शिकवण्यामागे त्याचा मेन पर्पज आहे की तो सर्वोच्च आहे, त्याची सर्वोच्चता प्रस्थापित करायची आहे त्याला, म्हणून हे सगळं तो डिटेलमध्ये सांगतोय. ठीक आहे. आणि त्याचा आणि सृष्टीचं काय रिलेशनशिप आहे, आपला आणि सृष्टीचं काय रिलेशनशिप आहे, ते आता आपण इतकी वर्ष जगलोय, समजलोय, म्हणून आपल्याला ते जाणवू शकतं आपल्याला की बाबा सृष्टीशिवाय आपण जगू शकणार नाही. पण आपण कृष्णाचा आणि सृष्टीचा काय संबंध आहे हे जर समजलो नाही, तर काय चुकीचं समज निर्माण होईल की सृष्टी हीच देव आहे म्हणून. हा, बऱ्याच लोकांचा असा गैरसमज आहे की नेचर इज गॉड. त्यांना असं वाटतं गॉड डज नॉट एक्झिस्ट, नेचर एक्झिस्ट, म्हणून नेचर इज गॉड. पण त्यांना हे कळत नाही की नेचर बनण्यामागे गॉडचा हात काय आहे म्हणून, आणि नेचर ऑन अ डेली बेसिस जे फंक्शन करतं त्यामागे सुद्धा गॉडचा हात काय आहे हे लोकांना समजत नाही. तर तो गैरसमज निघून जावा की तुम्ही नेचरला सर्वोच्च समजू नका. तसं जर आपण समजलो तर आपण चुकीच्या पद्धतीने आपण पूजा वगैरे करत आहोत, चुकीच्या इंटेन्शननी, चुकीच्या मोटिव्हनी, नॉलेजनी आपण पूजा करत राहू. आणि ती समज खोडून काढण्याकरता त्याला आधी स्वतःची सर्वोच्चता
एस्टॅब्लिश करायचे ते तो आता करतो इकडे. आणि आपण बोललो पण ना ह्याबद्दल की 7वा अध्याय चालू झाल्या झाल्या कृष्णाने स्वतःबद्दल सांगायला चालू केलं. तर ते का इम्पॉर्टंट आहे, कारण कृष्ण सुप्रीम आहे, कृष्ण सर्वोच्च आहे, हे जर आपण समजलो नाही तर आपली भक्ती जी आहे त्याची डायरेक्शनच चुकीची राहील आपली. आणि हे करता करता तो अजूनही जसं पुढे जाईल ना, तर तुम्हाला अजून एक एक नवीन नवीन सरप्राईजेस मिळतील तुम्हाला. त्यामुळे तुम्ही रेडी राहा. मी तुम्हाला मागे सांगितल्याप्रमाणे जसं जसं आपण 20व्या श्लोकापर्यंत येऊ ना, त्यावेळी तुम्हाला नवीन छान सरप्राईजेस दिसतील त्याच्यात. तर इकडे करतोय आता कृष्ण इथे काय सांगतोय त्यांनी 8व्या श्लोकामध्ये 5, 9व्या श्लोकामध्ये 4, 10व्या श्लोकामध्ये 3 आणि ह्या 11व्या श्लोकामध्ये 2 अशी उदाहरणं तो देतोय. त्यामुळे प्रत्येक जो निसर्गाचा प्रत्येक ऍस्पेक्ट आहे ना, त्या सगळ्या अंगांमध्ये त्याची सत्ता, त्याची दिव्यता ही व्यापली गेलेली आहे. आणि हा एक आता तो ह्या इकडनं काय सांगतो आपल्याला, की सांगतोय बलम बलवताम चाहम कामराग विवर्जितम. ओके, नुसतं बलम बलवताम इज नॉट इम्पॉर्टंट. बलम बलवताम म्हणजे काय, की जे बलवत आहेत, बलशाली लोक आहेत, त्यांचं बल मी आहे हे सांगणं आणि कामराग विवर्जितम सांगणं, ह्या दोघांमध्ये काय डिफरन्स आहे ते आपण बघून घेऊया पुढे. नंतर काय, तर धर्माविरुद्ध भूतेषु कामोस्मी. हा, म्हणजे धर्माच्या अविरुद्ध, धर्माच्या जे विरुद्ध नाही, ओके, तो जे काम जे आहे, ओके, ती जी इच्छा जी आहे ते पण मीच आहे. हे खूप इम्पॉर्टंट आहे समजणं. आपण जाऊ ह्याच्या मागे डिटेलमध्ये. तर या श्लोकाचा सार आपण बघून घेऊया. तर कृष्ण ह्या श्लोकामध्ये त्याच्या 2 पैलूंचं महत्व सांगतो इकडे, की मी शक्तिशाली लोकांची शक्ती आहे आणि जी कामना आणि आसक्तीपासून मुक्त आहे. म्हणजेच काय, तर कामना जेव्हा असते व्यक्तीकडे आणि त्याच्याकडे शक्ती पण असते, हा, आणि त्याला सगळ्या गोष्टींचं व्यवस्थित नॉलेज नसतं, की चांगलं काय वाईट काय, चांगलं करायला का पाहिजे, वाईट करायला नाही करायला का पाहिजे, आणि त्याच्याकडे एक म्हणजे स्वार्थीपणा पण असला तर मग ती त्याची शक्ती तो कसं मिसयूज करू शकतो वगैरे. तर कृष्ण इथे काय बोलतोय, की खरी जी शक्ती, जी चांगली शक्ती जी आहे ती स्वार्थी वासनांपासनं आणि आसक्तीपासनं मुक्त आहे. काम म्हणजे वासना, राग म्हणजे आसक्ती. काम राग विवर्जितम, विवर्जितम म्हणजे नसणं. ओके, जेव्हा म्हणजे तो बोलतोय की जेव्हा तुम्ही शक्ती तुमची धर्माच्या रक्षणाकरता, न्यायाकरता जेव्हा वापरली जाते तुमची शक्ती, तेव्हा ती चांगली शक्ती असते. पण जेव्हा कोणती शक्ती जेव्हा आपण गरीब लोकांवरती म्हणजे जे बल नाहीये ज्यांच्याकडे, जे स्वतःला प्रोटेक्ट करू शकत नाही, अशा लोकांना त्रास देण्याकरता जेव्हा तुम्ही ती शक्ती वापरली जाते त्यावेळी ती वाईट शक्ती असते. आणि कृष्ण बोलते की जेव्हा अशी चांगली शक्ती असते ती माझ्याकडनं आली आहे असं समज, आणि जी वाईट शक्ती आली आहे ही तुमच्या काम आणि वासनांमुळे आणि तुमच्या आसक्तीमुळे, तुमच्या चुकीच्या ज्ञानामुळे आलेली आहे असं समजते. नंतर काय, तर धर्माविरुद्ध भूतेषु. ओके, म्हणजे धर्म आणि अविरुद्ध असे ह्या 2 शब्द एकत्र आल्यामुळे धर्माविरुद्ध. तर ह्याचं ज्या व्यक्तीला संस्कृतचं पण व्यवस्थित नॉलेज नाहीये त्यांनी जर असं वाचलं तो काय बोलेल, की धर्माच्या विरुद्ध जे काम आहे ते मी आहे म्हणून. पण ते तसं नाहीये, ते धर्माच्या अविरुद्ध, जे धर्माच्या विरुद्ध नाही ती ती काम मी आहे. म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये 2-3 गोष्टी असतात, की धार्मिक जी आपली एक मर्यादा असते, की एक चौकट असते, त्या चौकटीच्या आतमध्ये राहून जेव्हा आपण चांगलं काम करतो, पुण्याचं काम जरी असलं तरी ते चांगलंच झालं ते. ओके, कारण ते कोणाला त्रास नाही देणारं काम आहे. ओके, त्यानंतर तर ते जे काम असतं आणि एखादी एक वैवाहिक जीवन ज्यांचं असतं त्या पती पत्नींमध्ये जो संबंध निर्माण होतो, तो संबंध मुलांना जन्म देण्याकरता असतो. त्या मुलांच्या जन्मामुळे सोसायटी पुढे चालू राहते, हा, हे नॉलेज पुढे जात राहतं, त्यांना त्यांचं
जीवनाचं जे उद्दिष्ट आहे म्हणजे कृष्ण भक्ती प्राप्त करून हे जग सोडणं आणि कृष्णापाशी जाणं, हे जे उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट प्राप्त करण्यामध्ये त्यांना मदत होते. ओके. त्यामुळे तो कृष्ण बोलते की अशी जी काम, असं जे काम आहे, अशी जी म्हणजे जे जी शक्ती आहे, अशी जी इच्छा आहे, अशी जी ज्या प्रकारचं संबंध निर्माण होतो एका दाम्पत्यामध्ये, ते मी आहे म्हणून. विवाह ही जी पूर्ण जी म्हणजे आपली जी इन्स्टिट्यूशन आहे विवाहाची, त्या विवाहाच्या रचनेमध्ये अ, सगळ्या चांगल्या गोष्टी अ, समावेश आहे त्यांचा, की अ, कोणत्या बेसिसवरती अ, एक पुरुष आणि एक बाई एकत्र येऊ शकतात, नंतर त्यांचं लग्न होतं, त्यांचं लग्न का व्हायला पाहिजे, आणि त्यातनं जेव्हा संतांची संतती उत्पत्ती होते, मग त्यांना त्यांची वाढ कशी झाली पाहिजे, वेगळे वेगळे संस्कार त्यांच्यावरती झाले पाहिजेत. आणि ह्या बऱ्याच गोष्टी आहेत, मी ह्याच्यावरती डिटेलमध्ये जात नाही, पण अगदी संक्षिप्त रूपात सांगायचं तर जेव्हा विवाहाच्या मर्यादेच्या बाहेर जेव्हा एखाद्या एक मुलाचं मुलीचं जेव्हा शरीर संबंध निर्माण होतो, तर तो किती चुकीचा आहे हे आपण ह्यातनं समजू शकतो आपण. हरे कृष्ण. तर आता आपण ह्या दोन गोष्टी ज्या आहेत त्या जरा डिटेलमध्ये बघून घेऊ. तर ह्या बलम बलवताम चाहम काम राग विवर्जितम, त्याचं महत्व काय आहे, तर कृष्णांनी काय सांगितलेलं आहे की समाजामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारची लोक असतात. ओके. काही लोक धर्माचं पालन करतात, काही लोक धर्माचं पालन करत नाही. तर जे धर्माचं पालन करतात त्यांचं ही जबाबदारी बनते की त्यांनी धर्माचं संरक्षक म्हणून कार्य करावं. तर असे जेव्हा जबाबदारी आपल्यावरती येते, त्यावेळी आपल्याकडे एक अधिकार पण निर्माण होतो आणि आपल्याकडे एक बळाची गरज पण लागते. आणि ते नुसतं शारीरिक बळ असतंच असं नाही, त्याबरोबर आपल्याला बुद्धी, अ, ज्ञान, संयम, आपलं वासना नसलेलं, म्हणजे असक्तपणे, आसक्त नाही असक्तपणे आपण आपलं कार्य करावं, कर्तव्य करावं वगैरे. आपलं स्वार्थीपणा बाजूला ठेवून कार्य करावं. ह्या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली येतात जेव्हा आपण एका संरक्षकाची जबाबदारी आपण पार पाडत असतो. त्यामुळे काय होतं की ह्याच्यामध्ये शक्तीची गरज जेव्हा आपल्याला निर्माण होते आणि आपण ह्या प्रकारे आपण शक्ती प्राप्त करतो, तर ती शक्ती समाजाच्या हिताकरता वापरली पाहिजे, लोकांच्या प्रोटेक्शन करता वापरली पाहिजे, समाजाच्या प्रोटेक्शन करता वापरली पाहिजे. ती शक्ती कधी कधी जर चुकीच्या पद्धतीने वापरली तर ती एक अत्याचाराचं एक साधन बनू शकतं. त्यामुळे जर का जो संरक्षक आहे त्याच्याकडे बुद्धी, ज्ञान आणि आत्मसंयम वगैरे ह्या गोष्टी नसल्या आणि त्यांनी वाईट मार्गावरती जाऊन त्यांनी या शक्तीचा वापर केला, तर तो एक क्रूर व्यक्ती बनू शकतो, निर्दयी व्यक्ती बनू शकतो, आणि अतिशय तो पाप सुद्धा करू शकतो, आणि त्याच्या पाप करण्याच्या वृत्तीमुळे समाजाचा पण ऱ्हास होऊ शकतो. ओके. आणि त्याच्यामुळे तो लोकांचं शोषण वगैरे करू शकतो. तर असं जर झालं तर अशा शक्तीला म्हणजे स्टॉप करणं डिफिकल्ट होईल, आणि त्याच्यामुळे पूर्ण समाजाचा म्हणजे ती रचना जी आहे ती ढासळू शकते. तर म्हणून काय बोलतोय कृष्ण की ही जी अशी शक्ती आहे ज्याचा वापर चुकीच्या पद्धतीने होऊ शकतो, तर त्याच्यामुळे फक्त समाजाचं नुकसान होऊ शकतं. त्याच्याऐवजी तो सांगतो की खरी शक्ती आणि जी चांगली शक्ती ती आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही त्या सामर्थ्याचा वापर चांगल्या पद्धतीने, योग्य पद्धतीने तुम्ही करता. तिकडे इतरांना पीडा देण्याकरता नाही करत, इतरांचं शोषण करण्याकरता तुम्ही त्या शक्तीचा वापर करत नाही. अशी कोणतीही शक्ती ज्याच्यामुळे तुम्ही भ्रष्ट बनू शकता, हा, किंवा अशी शक्ती ज्याच्यामुळे तुमच्यावरती किंवा तुम्ही ज्या समाजाचं प्रोटेक्शन करतायत त्या समाजावरती जर का वाईट परिणाम होऊ शकतो, तर ती चुकीची शक्ती आहे.
आणि कृष्ण बोलतो की कल्याणकारी शक्ती ती आहे ज्याच्यामुळे समाजाचं हित होऊ शकते, ज्याच्यामुळे समाजाला फायदा होऊ शकतो, लोकांना भगवंताकडे जाण्याकरता प्रेरणा मिळू शकते आणि त्याप्रमाणे ते कार्य करू शकतात. तो बोलतोय की अशी ही जी शक्ती आहे, बलम बलवताम चाहम, मी शक्तिशाली लोकांची शक्ती आहे, ती शक्ती जी चांगला उपयोग करू शकते, शक्तीचा चांगल्या कारणाकरता उपयोग करू शकते, ती शक्ती मी आहे म्हणून. आणि ही शक्ती जी आहे ही आसक्तीपासून मुक्त असली पाहिजे. काम राग विवर्जितम. काम म्हणजे वासना, म्हणजे जी स्वार्थी वासना असते, शरीर किंवा आपल्या मनाच्या आनंदाकरता फक्त वापरली गेलेली स्वार्थी पद्धतीने, किंवा अटॅचमेंट असते की हे माझं शरीर आहे, हे माझं घर आहे, ही माझी फॅमिली आहे, तर मी ह्यांच्याकरता करतोय का, ते माझे आहेत म्हणून. ठीक आहे. तर ती जी अटॅचमेंट वाली जी शक्ती असते ती चुकीची शक्ती असते, आणि कृष्ण बोलतो की अशी शक्ती जी हा काम आणि रागापासून मुक्त आहे ती शक्ती मी आहे म्हणून. तर निष्काम शक्ती, वासनारहित शक्ती, त्याच्यामध्ये आत्मसंयम आहे, नीती आहे, आणि आध्यात्मिक बेनिफिट करता जी शक्ती वापरली गेलेली आहे ती खरी शक्ती. दूषित अशी नाही, जी अहंकारामुळे जी शक्ती वापरली गेलेली आहे, ज्याच्यामुळे अहंकाराच्या बेसिसवरती डिसिजन्स घेतले जातात, ती शक्ती चांगली नाही. कोणासाठी आध्यात्मिक तृप्ती जर आपण देऊ शकलो, ओके, तर ती शक्ती चांगली. कोणाला जर अतृप्त आपण ठेवू शकलो, त्या म्हणजे चुकीच्या पद्धतीने त्याचा वापर करून, तर ती शक्ती वाईट म्हणून. हरे कृष्ण. आता आपण एक अजून छोटीशी अशी गोष्ट बघून घेऊया आपण, की अशी वेगळ्या वेगळ्या प्रकारची लोक आपल्या समाजामध्ये होती ज्यांच्याकडे असीमित अशी शक्ती होती, आणि काही लोकांनी त्याचा चांगला वापर केला, काही लोकांनी त्याचा चुकीचा वापर केला. तर आपण काही लोकांचे उदाहरण घेऊया आपण. तर कृष्ण पहिलं काय सांगतोय की ही जी आदर्श अशी शक्ती आहे ती माझ्याकडनं आलेली आहे. त्यामुळे धर्माचं प्रोटेक्शन, न्यायाचं प्रोटेक्शन आणि सर्वांच्या कल्याणाकरता वापरली जाणारी शक्ती ही माझ्याकडनं येते. ह्याचं पहिलं उदाहरण म्हणजे हनुमान. हा, हनुमानांकडे प्रचंड शक्ती होती, प्रचंड म्हणजे आपण इमॅजिन करू शकणार ना अशी, जे संपूर्ण समुद्रावरती जंप करू शकले, जे अक्षरशः फक्त बोटावरती हातावरती घेऊन मेरू पर्वत आणू शकले. हा, त्या व्यक्तीकडे फिजिकल सामर्थ्य किती आहे हे आपण समजू शकतो. आणि अजून काय होतं की जेव्हा पण हनुमान आणि शक्ती ह्याचं जेव्हा अ, अ, गोष्ट म्हणजे बोलली जाते ना, त्यावेळी आपल्याला फक्त वाटतं की हनुमानांकडे फक्त फिजिकल शक्ती होती म्हणून. पण बऱ्याच वेळा ना जेव्हा हनुमानांबद्दल जेव्हा बोललं जातं त्यावेळी आपल्याला कळत नाही की त्यांच्याकडे आणखीन बऱ्याच शक्ती होत्या. त्यांच्याकडे बोलण्याची शक्ती खूप चांगली होती. म्हणजे जेव्हा पहिली हनुमान आणि रामाची भेट झाली त्यावेळी ते हनुमान ज्या पद्धतीने रामाशी बोलले, त्यावेळी राम लगेच लक्ष्मणाला बोलले की ही व्यक्ती वेदांमध्ये पारंगत आहे म्हणून. त्याला सामवेद जो आहे ना, तर सामवेदामध्ये जे श्लोक आहेत ते श्लोक अतिशय सुंदररित्या सगळे आयोजित केलेले आहेत. ते बोलते की ही व्यक्ती सामवेदांच्या श्लोकां एवढं स्वीटली बोलू शकते. हे प्रभू राम बोललेत. ठीक आहे. आणि जेव्हा सीता मातेला पहिल्यांदा हनुमान भेटले त्यावेळी सुद्धा त्या दोघांमध्ये जो संवाद झाला त्याच्यामध्ये हनुमानांचं बुद्धी पण दिसून येते, किती छान कौशल्य होतं त्यांचं बोलण्याचं, किती चांगलं नॉलेज होतं. आणि कोणाला माहितीये हनुमानांचे गुरु कोण? सूर्यदेव. सूर्यदेव. सूर्यदेव, करेक्ट. तर सूर्यदेवांकडे जेव्हा हनुमान पहिल्यांदा गेलेले त्यावेळी त्यांनी सूर्यदेवांना विचारलं की तुम्ही मला नॉलेज देऊ शकाल का? तर ते बोलले की हो देऊ शकतोय, पण आता ज्या रथामध्ये मी सगळ्यांना बसवून फिरवणार आहे सगळीकडे आणि ज्ञान देणार आहे, त्या रथामध्ये आता कपॅसिटी फुल झाली आहे.
तर ते बोलले की चालेल, हरकत नाही, मी रथाच्या बाहेर राहीन आणि तुम्ही ज्या वेगाने तुम्ही रथ तुम्ही न्याल, तुम्ही त्याच वेगाने मी तुमच्या बरोबर धावीन आणि ज्ञान घेईन. तर ते बोलले, पण ते कसं शक्य आहे, माझा चेहरा तर पुढे असेल आणि तू मागे उभा असशील, तर मी तुला, तू कसं ज्ञान मिळणार तुला? आपलं जेव्हा ज्ञान देतो त्यावेळी व्यक्ती समोर असली पाहिजे म्हणून. तर ते बोलले की हरकत नाही, मी तुमच्या पुढे राहीन आणि मी उलटा धावीन आणि तुम्ही ज्या वेगाने चालवता त्याच वेगाने मी धावीन आणि तुमच्याकडनं ज्ञान घेईन म्हणून. तर त्या तिकडे त्यांनी जी म्हणजे बुद्धी दाखवली आणि त्यांनी एक अर्जन्सी दाखवली की मला तुमच्याकडनं ज्ञान घ्यायचं आहे, तुम्ही कितीही मला माझी परीक्षा घेतली, अवॉइड केलं, तरी सुद्धा मला तुमच्याकडनं ज्ञान घ्यायचं आहे. आणि मग सूर्यदेव त्यांच्यावरती प्रसन्न झाले आणि मग त्यांनी पुढचं ज्ञान दिलं गेलं. तर हे जी हनुमानांची जी शक्ती जी होती ती फक्त बल म्हणजे शारीरिक बल नव्हतं, त्यांच्याकडे असीमित असं ज्ञान पण होतं. हा, ज्ञान आणि त्याचा वापर करण्याची त्यांच्याकडे ती पण बुद्धी होती. भीम भीमा असं म्हणतात की त्याच्या प्रत्येक बाहूमध्ये 10,000 हत्तींच्या एवढं बळ होतं. पण त्यांनी कधीही कोणत्याही गरीब व्यक्तीला, ज्याच्याकडे सामर्थ्य नाही, त्याला कधीही त्रास दिला नाही. कोणत्याही महाभारतामध्ये कोणतंही उदाहरण तुम्हाला सापडणार नाही जिकडे पांडवांपैकी एकाही व्यक्तीने हा आपल्या शक्तीचा, सामर्थ्याचा दुरुपयोग केला आहे. अर्जुन अर्जुनचं सामर्थ्य एवढं होतं की त्यांनी महादेवांना, इंद्राला त्यांनी ह्याच्यामध्ये युद्धामध्ये पराजित केलं होतं. पण कधीही आपण ऐकलं नाहीये की त्यांनी दुरुपयोग केला त्यांच्या सामर्थ्याचा. हं? इतके सगळे संत झालेले आहेत, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज आणि इतके सगळे झालेले सगळे. कधी आपण ऐकलं की त्यांची तपस्येचा त्यांनी चुकीचा वापर केला आहे म्हणून? इतके सगळे ऋषी मुनी झालेले आहेत, इतके भक्त झालेले आहेत. तर त्यांचं जे आत्मसंयम, जी भक्ती होती, ही जी शक्ती होती त्यांच्यामध्ये, ही सगळी कृष्णाची देणगी आहे. हरे कृष्ण. नंतर धर्माविरुद्ध भूतेषु कामोस्मी भरतर्षभ. आता ह्याचं आपण महत्व बघून घेऊया. तर कृष्णाची जी इच्छा आहे आणि म्हणजे आणि धर्माचा जो संदेश दिलेला आहे, त्याच्यात तो काय सांगतोय की ती जी इच्छा जी लोकांमध्ये असते, एक म्हणजे वासना बोलू शकत नाही, कारण वासनेचं निगेटिव्ह अर्थ निघतो. इच्छा हा बरोबर शब्द असू शकतो. पण कोणती इच्छा जेव्हा पूर्ण करायची, जेव्हा आपण मनात ठरवतो, त्यावेळी ती इच्छा जर का धर्माच्या प्रिन्सिपल्स असतात त्यांच्या विरुद्धात असली, तर ते चुकीचं आहे. ते तर कृष्ण काय बोलतोय की जर का कोणती इच्छा धर्माच्या प्रिन्सिपल्सच्या विरुद्ध गेली, धर्माचा जर शत्रू बनली ती, तर धर्माबरोबर ती व्यवस्थित राहू शकत नाही, सोसायटी बरोबर राहू शकत नाही. ती इच्छा नैतिक असू शकत नाही आणि ती आध्यात्मिक प्रगतीला ती नुकसानदायक असते. ती कृष्ण बोलतोय इकडे की अशी जी इच्छा आहे जी आध्यात्मिक प्रगतीशी सुसंगत आहे, हा, तुमचा नैतिक आहे, तुम्हाला वेदांद्वारे किंवा स्क्रिप्चर्सद्वारे तुमचं मार्गदर्शन होतंय, गुरुद्वारे मार्गदर्शन होतंय, संत ऋषी यांच्याद्वारे मार्गदर्शन होतंय, अशी इच्छा जेव्हा आपल्या मनात निर्माण होते, तर ती धर्माशी नुसती सुसंगत नाहीये, तर ती माझ्याकडनं आलेली आहे. ती इच्छा मी आहे असं समजा म्हणून. हम्म? कोणत्याही गोष्टीचा जेव्हा नाश होतो आणि त्या नाश झाल्याने धर्माच्या प्रिन्सिपल्सना नुकसान होतं, तर ती इच्छा चुकीची इच्छा आहे. जर का कोणत्याही गोष्टीचा फायदा होतोय, ज्याच्यामुळे धर्मालाही फायदा होतोय, तर ती इच्छा कृष्णाकडनं आलेली आहे. मग आपण लगेच विचार करतो ना, काम हा शब्द वापरला गेला आहे, तर काम म्हणजे म्हणजे चुकीच्या म्हणजे संस्कृतमध्ये प्रत्येक शब्दाला अनेक अनेक अर्थ आहेत.
तर काम ह्या शब्दाचा एक फिजिकल अट्रॅक्शनच्या दृष्टीने पण एक अर्थ निघू शकतो. तर काम ह्या शब्दाचा म्हणजे शारीरिक वासनेशी पण एक संबंध निर्माण होतो, त्याचा अर्थ तो एक सुद्धा एक निघतोय. पण कृष्ण काय बोलतोय की ती कामवासना जी धर्माशी सुसंगत आहे, ती कामवासना मी आहे म्हणून. तर विवाह जेव्हा होतो त्यावेळी विवाह बऱ्याच वेगळ्या वेगळ्या पद्धतीने होऊ शकतो. पण जेव्हा विवाह झाल्यानंतर पुरुष म्हणजे पत्नी आणि पती जेव्हा संतती उत्पत्ती करता जेव्हा त्यांचा संबंध येतो, तर ती जी उत्पत्ती होते ती धर्माच्या प्रिन्सिपल्सना जर अनुसरून असली तर ती माझ्याकडनं आली आहे असं जाणून घे. तर बऱ्याच वेळी लोकांना म्हणजे फक्त शारीरिक संबंध ठेवायची इच्छा असते. आता म्हणून आपण बघतो आता कधी कधी आउट ऑफ मॅरेज रिलेशनशिप्स होतात, हा, बिफोर मॅरेज रिलेशनशिप्स होतात, हा, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स होतात आजकाल, किंवा आता तर लिव्ह इन चे कॉन्सेप्ट वगैरे येत आहेत ह्यांचे, म्हणजे मॅरेज न करता एकमेकांबरोबर राहायचं म्हणजे कमिटमेंट राहत नाही वगैरे. तर ही सगळे अशा ज्या विचित्र घाण प्रकारचे जे संबंध निर्माण होतात, कृष्ण बोलतोय बाहेर बाहेर कृष्ण बोलतोय की ती माझ्याकडनं आलेली आहे. हे जे चांगले सॉरी हे जे वाईट जे आहेत असे जे विचार ते माझ्याकडनं नाही आहेत. जे चांगले आहेत म्हणजे संततीची उत्पत्ती होणं आणि त्याचा फायदा धर्माचं प्रिन्सिपल्स जे आहे ते अजून 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 एस्टॅब्लिश करायला ज्यांची मदत होणार आहे ते ही जी कामवासना जी आहे ज्याच्यामुळे धर्माचा फायदा होणार आहे ते माझ्याकडनं आली आहे असं समज म्हणून. आणि ह्याचं गंमत काय असते तर आपण एक छोटंसं उदाहरण घेऊया आपण. ओके. जेव्हा नरसिंहदेवांनी हिरण्यकशिपूला मारलं त्यानंतर ते प्रल्हादांना बोलत होते की भाई तुला काय हवंय माग मायाकडनं. तर सुरुवातीला तर ते बोलले मला काही नकोय. तरी नरसिंहदेवांनी परत विचारलं तू काहीतरी माग, तरी ते बोलले नाही मला काही नकोय म्हणून. तरी ते परत बोलले नाही तू काहीतरी माग. तर प्रल्हाद त्यावेळी म्हणाले त्यांना की जर तुम्हाला काही द्यायचंच असलं तर तुम्ही माझ्या म्हणजे हिरण्यकशिपूला तुम्ही माफ करा म्हणून, माझ्या वडिलांना माफ करा, त्यांनी तुमच्या प्रती बरेच अपराध केलेले आहेत, त्यांना तुम्ही माफ करा म्हणून. तर ते बोलले की ते तर झालंय ऑलरेडी म्हणून. तर ते नरसिंहदेव त्यांना म्हणाले की जेव्हा एखादा भक्त एका घरी जन्म घेतो आणि तो चांगली भक्ती करतो त्यावेळी तो आपल्या आयुष्यामधले आधीचे 21 पिढ्या जेवढी लोक होती त्या सगळ्यांचा तारक बनतो. म्हणजे त्या भक्तामुळे 21 पिढीच्या लोकांना मोक्ष मिळतो. तर ते बोलले की तुझ्या वडिलांचंच नाही तर तुझ्या आधी 21 पिढ्या सगळ्यांना मोक्ष मिळालाय. आता आता तुम्ही विचार करा की जेव्हा एक विवाह संस्थेमध्ये एक पती आणि पत्नी एकत्र येतात त्यावेळी पहिला जेव्हा त्यांचा शरीर संबंध होतो त्याच्या आधी गुरुची परमिशन घेतली जाते. हा, ते एक वेगळ्या वेगळ्या प्रकारचे असे 16 संस्कार होतात व्यक्तीवरती. तर हा एक प्रकारचा संस्कार असतो ज्याच्यामुळे गुरुची परमिशन घेतली जाते. चांगली वेळ चांगला दिवस बघून मग संबंध प्रस्थापित केला जातो, ज्याच्यामुळे चांगल्या संततीची उत्पत्ती होते, चांगली मुलं आपल्या कुळामध्ये जन्माला येतात. आणि त्याची मुलं जन्माला आल्यामुळे आई वडिलांचंच नाही तर आधीच्या 21 पिढ्यांचं म्हणजे त्यांना फायदा होतो, त्यांना मोक्ष मिळू शकतो जर का चांगली उत्पत्ती झाली तर. आणि चुकीच्या वेळेला चुकीच्या पद्धतीने विवाह संस्थेच्या बाहेर जेव्हा मुलांची उत्पत्ती होते, जसं आपण पहिल्या अध्यायामध्ये अर्जुन म्हणलेला ना की अशा प्रकारची जी मुलं निर्माण होतात त्याच्यामुळे समाजाचा फक्त ऱ्हास होऊ शकतो. तर ते इथे आता आपल्याला कृष्ण तेच सांगतोय इकडे आणि आपण ते प्रॅक्टिकली आता बघू शकतोय. हा,
आता ज्या प्रकारची व्यक्ती जन्माला येत आहेत ते म्हणजे पृथ्वीचा, समाजाचा त्यामुळे किती नाश होतोय. आधी जेव्हा चांगल्या प्रकारच्या व्यक्ती होत्या त्यावेळी लोकांमध्ये संस्कार किती चांगले असायचे, हे सगळं आता आपण प्रॅक्टिकली आपण आता बघू शकतोय आपण. तर कृष्ण बोलतोय की अशा प्रकारे जेव्हा व्यक्ती मुलं जन्माला येतात तर तो जो संबंध झालेला असतो प्रस्थापित, तो दैवी संबंध असतो आणि तो मी आहे हे समजून घे म्हणून. आता एक अजून छोटीशी गोष्ट बघू शकतो आपण. तिसऱ्या अध्यायामध्ये जेव्हा 36व्या श्लोकात अर्जुन विचारतो ना की असं का होतं की व्यक्तीला कळत असतं चांगलं काय वाईट काय, पण तरी सुद्धा तो चांगलं करायची त्याची इच्छा होत नाही आणि वाईट करायची त्याची प्रवृत्ती असते आणि तो वाईट करतो. तर असं का होतं म्हणून. तर कृष्ण काय त्याला उत्तर देतो, काम एष क्रोध क्रोध एष रजोगुण समुद्भव. काम आणि कामामुळे उत्पन्न झालेला क्रोध, या दोघांमुळे व्यक्ती गोष्ट चुकीची आहे हे माहीत असून सुद्धा ती व्यक्ती ते चुकीची गोष्ट करते. ती जी असते ती अनियंत्रित वासना असते आणि ही व्यक्तीच्या अधोगतीसाठी कारणीभूत ठरते ती. पण इथे काय कृष्ण सांगतोय, तर जेव्हा आता आपण हे दोन श्लोक चुकीच्या पद्धतीने जर आपण समजले तर इथे काय बोलतोय, कामो अस्मी बोलतोय, म्हणजे काम मी आहे बोलतोय. मग ह्याच श्लोकाला म्हणजे 7व्या अध्यायाच्या 11व्या श्लोकाला जर का आपण 3ऱ्या अध्यायाच्या 37व्या श्लोकाबद्दल बरोबर लिंक केलं तर काय बोलतोय कृष्ण की काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भव, आणि ज्याच्यामुळे तू सांगितलेला जो प्रश्न विचारला त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम होतो. म्हणजे आपण काय विचार करू शकतो की हा काम जी चुकीचं आहे हे कृष्ण आहे म्हणून. तर ते तसं नाहीये. इकडे कृष्ण बोलतोय अनियंत्रित वासना, धर्माच्या जी विरुद्ध आहे अशी वासना ही चुकीची वासना आहे. पण धर्माला अनुसरून जी संबंध निर्माण होतात ते मी आहे म्हणून. तर धार्मिक इच्छा त्याच्यामध्ये जी दिव्यत्व असतं तो एक ती चांगली गोष्ट असते आणि त्याच्यामुळे समाजाचा फायदा होतो. धार्मिक तत्वांवरती अवलंबून असते ती आणि ती चांगली आहे, ती मी आहे. 5व्या अध्यायाच्या 29व्या श्लोकात पण कृष्ण बोलतोय सुहृदम सर्व भूतानाम ज्ञात्वा माम, हा सुहृदम सर्व भूतानाम, याचा अर्थ आहे की सगळे जे प्राणी मात्र आहेत त्यांचा मी सुहृत आहे, खूप चांगला हितचिंतक आहे, शुभचिंतक आहे. तर जर कृष्ण जर शुभचिंतक असेल तर तो धर्माच्या विरुद्ध असलेली जी कामवासना आहे तो तो कधीच त्याला सपोर्ट करणार नाही. धार्मिक ह्याच्यामधनं आपलं फायदा काय होतो, तर एक आपलं शुद्धीकरण होतं आपलं. तर इच्छा जी असते ना ती स्वतःहून कधी शुद्ध होत नाही आपली. पण जर का ती इच्छा धर्माच्या अनुसरून असली तर ती इच्छा ती शुद्ध होते आणि त्याच्यामुळे आपला आध्यात्मिक प्रगती होते आपली. नंतर हे जे सगळे आपले नातेसंबंध वगैरे असतात वगैरे, ह्यांच्या फायद्याकरता म्हणजे धर्माच्या विरुद्ध जरी असली तरी ह्यांच्या फायद्याकरता जर आपण एखादं कार्य करायला गेलो तर ते चुकीचं होऊ शकतं. का तर आपण त्याच्यामध्ये धर्माचा बेसिस नाही ठेवलाय, आपला स्वार्थ जो आहे तो पुढे ठेवलेला आहे. त्यामुळे कृष्ण काय बोलते की जर का तुमचं धर्माचा बेसिस जर आध्यात्मिक ध्येयाकरता असला तर ती इच्छा चांगली आहे आणि ती इच्छा मी आहे. मग ती इच्छा आपल्याला कृष्णाकडे घेऊन जाते आपल्याला. नंतर बऱ्याच लोकांना असं वाटतं की शरीर संबंध ठेवणं चांगलं नाही, म्हणजे त्याच्याकरता मॅरेजच करायला नको वगैरे. तर ते तसं तसं नाही आहे ते. आपण जेव्हा भागवतम शिकायला चालू करू त्यावेळी आपल्याला कळेल की जेव्हा ब्रह्माला पृथ्वीची म्हणजे पूर्ण ब्रह्मांडाची निर्मिती करायला सांगितली आणि निर्मिती झाल्यानंतर प्रजा उत्पत्ती करायला सांगितली, त्यावेळी त्या ब्रह्माची स्वतःची मुलं होती. हे भृगु ऋषी वगैरे हे सगळे जे आहेत हे ब्रह्माची मुलं आहेत आणि म्हणून त्यांना प्रजापती म्हटलं जातं. कारण त्यांच्यामुळे कश्यप ऋषी असो वगैरे हे सगळे त्यांच्यामुळे पूर्ण प्रजेची उत्पत्ती झाली पुढे. ओके. तर जर का ते चुकीचं असतं तर ब्रह्माने स्वतःने पण ते केलं नसतं. त्यामुळे जेव्हा आपण विवाह करतो त्यावेळी फक्त शरीर संबंध प्रस्थापित होणार आहेत आणि त्यातनं शरीराला काही आनंद मिळणार आहे
ह्या बेसिसवरती मॅरेज करणं चुकीचं आहे. इनफॅक्ट जर आपण असा विचार केला की जर का मी लग्न केलं आणि मला मुलं झाली, तर त्या मुलांना मी चांगला कृष्ण भक्त कसा बनवू शकतो, आणि तो व्यक्ती जर का कृष्ण भक्त बनला तर त्याच्यामुळे समाजाचा किती फायदा होईल, हा असा विचार ठेवून जर का आपण शरीर संबंध ठेवला आणि मुलांची उत्पत्ती केली, तर ते फक्त धर्माला नुसतं अनुसरण नाही तर समाजाला खूप फायदा देणारा ठरेल. आता मी ह्याच्यामध्ये जात नाही परत, कारण आपण बोललेलो आहे की एक म्हणजे यौन संबंध जो असतो ती एक नैसर्गिक क्रिया आहे, पवित्र क्रिया आहे ती. त्यामुळे ती धर्माच्या चौकटीमध्ये राहून करणं आवश्यक आहे ती. हं? आणि त्याच्यामध्ये तीन मेन घटक आहेत त्याच्यामध्ये. एक तर पवित्र संबंध असतो पती आणि पत्नीचा. दुसरी म्हणजे त्यांचं जे पर्पज जो असतो किंवा असला पाहिजे तो म्हणजे धर्माला अनुसरून आचरण करणारे सद्गुणी अशा मुलांचा जन्म होण्याकरता. आणि एक नातेसंबंध जे असतं त्याचा एक तो आधार असतो ह्याचा. त्यामुळे हे जो बंधन असतो त्या बंधनातनं आपण एक चांगला ऑब्जेक्टिव्ह साध्य केला तर त्यापासनं म्हणजे आपल्याला अधःपतन जे होऊ शकतं त्या अधःपतनापासून आपण स्वतःला वाचवू शकतो आपण. हरे कृष्ण. तर मी हे स्किप करतो मी, पण ह्याच्यातनं जरा काय झालंय की आपले समाजामध्ये एक मिसकन्सेप्शन्स आहेत की लैंगिकता वगैरे ह्याबद्दल. तर कृष्ण इकडे जेव्हा असं बोलतो त्यावेळी आपले असे विचार निर्माण होऊ शकते, कृष्ण असं कसं बोलतोय म्हणून. की शरीर संबंध ज्यातनं जो होतो तो मी आहे, धर्माविरुद्ध भूतेषु कामोस्मी, म्हणजे हे कसं बोलू शकतो. तर ही एक चुकीची धारणाच आहे की शरीर संबंध हे पाप आहे म्हणून वगैरे. तर ते जर अधार्मिक असलं तर ते पाप आहे, पवित्र संबंधातनं जेव्हा ते होत असेल तर ते पाप नाहीये. म्हणून कोणतीही गोष्ट आपल्याला आध्यात्मिकताच्या जवळ जर नेत असेल तर ते चूक नाहीये. कोणतीही गोष्ट जर लांब नेत असेल, धर्माच्या मर्यादेच्या बाहेर ठेवत असेल, तर ते चुकीचं आहे ते. हरे कृष्ण. हे मी स्किप करतो जरा आता. आपण प्रभूजी, हा, हरे कृष्ण. मला प्रश्न मी विचारू का? हा प्रभूजी का नंतर विचारू? हा, विचारा विचारा. मग हे काम क्रोध वगैरे हे जे षड्रिपू त्यांना शत्रू का म्हटलेले आहे, तो एक प्रश्न माझ्या मनात आला. आणि अजून एक गोष्ट आपण दुसऱ्या आणि तिसऱ्या अध्यायामध्ये बघितलं होतं की सुख म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये काम हे सगळ्यात लोएस्ट लेवल ऑफ सुख आहे, हे पण आपण बोललेलो आहे. तो एक दुसरा प्रश्न. आणि तिसरा प्रश्न म्हणजे इथे धर्मा विरुद्ध, म्हणजे मला ऍक्च्युली तुम्ही जे म्हटलं की असं वाटू शकतं ते तसंच ऍक्च्युली मला वाटलं, तर इथे निगेशन, असं निगेट करून ते पॉझिटिव्ह असं का नाही बोललंय की धर्माला अनुसरून, धर्मा अविरुद्ध असं का बोललंय? हे तीन प्रश्न जस्ट आहेत प्रभूजी पहिला मला. प्रश्न काय होता, तुम्ही जरा हे कराल परत? पहिला प्रश्न हा आहे की ते षड्रिपू का म्हटले जातात, हा. काम क्रोध वगैरे, तर ते गंमत कशी आहे शत्रू ना, का म्हटले जातात? कोणतीही क्वालिटी इन इटसेल्फ वाईट नसते. त्या क्वालिटीचा वापर आपण कसा करतो त्या बेसिसवरती आपण ती ऍक्शन किंवा क्वालिटी वाईट आहे की नाही ठरवतो. तर क्रोध येणं हे जर चुकीचं असतं तर हनुमानांना पण क्रोध आलेला. ओके, जेव्हा रावणाने सीतामातेला असं बंदी बनवलेलं तेव्हा. पण त्यांनी काय केलं, त्या क्रोधाचा जो वापर होता तो रामाच्या सेवेकरता वापरला त्यांनी. त्यामुळे अर्जुनाला पण कृष्णाने क्रोध आणला मुद्दामून, ज्याच्यामुळे अर्जुन फायटिंग करू शकला. इवन 10व्या दिवशी सुद्धा नाही, 9व्या दिवशी सुद्धा जेव्हा अर्जुन आणि भीष्मांवरती बाण अगदी पूर्ण त्याच्या ॲबिलिटीने चालवत नव्हता, त्यावेळी कृष्ण स्वतः रथ घेऊन भीष्मांवरती धावत गेला. त्यावेळी अर्जुनाने कृष्णाचे पाय धरले आणि थांबवलं त्याला की नको असं करू म्हणून, मी फायटिंग नीट करीन म्हणून. त्यानंतर म्हणजे हा जो त्याला राग आणून दिला त्याने मुद्दामून, तो कृष्णाने त्याला चांगलं फायटिंग करावं धर्माच्या प्रोटेक्शन करता म्हणून आणला.
आणि ते जर चुकीचं असतं तर कृष्णाने अर्जुनाला अनघ हा शब्द कधी वापरला नसता. अनघ म्हणजे ज्या व्यक्तीने कधीही पाप केलं नाही, तर तो शब्द चुकीचा ठरला असता. त्यामुळे क्रोध, हा, मोह हे चुकीच्या गोष्टी नाही आहेत. ह्या गोष्टी चुकीच्या तेव्हा होतात जेव्हा आपण त्या भौतिक गोष्टी प्राप्त करण्याकरता जेव्हा ह्यांचा वापर आपण करतो तेव्हा. आता एक लहान मूल आहे, शाळेत जाणारा मूल आहे, समजा 8वीत असणारा एक मुलगा आहे. तो दिवसभर पुस्तक वाचतोय. हं? तर ह्याला तुम्ही चुकीचं समजाल का बरोबर समजाल? दिवसभर तो एक पुस्तक वाचत बसलेला आहे. तुमच्या दृष्टीने ते चूक आहे का बरोबर आहे ते? ते जर देवाचं पुस्तक असेल तर इट इज मुव्हिंग इन आध्यात्मिक डायरेक्शन. हा, पण आता समजा एक नॉर्मल व्यक्ती आहे, जी म्हणजे त्यांचं देवाचं, आता आपण जेवढं भगवद्गीता शिकतो तेवढं त्यांचं इच्छा नाहीये, समजा नॉर्मल असेल. ओके. तर अशी व्यक्ती जेव्हा पुस्तक वाचते तर तुमच्या पहिल्या मनात काय येतं की बाबा हा पुस्तक वाचतोय म्हणून. म्हणजे चांगला का वाईट ह्याच्यावरून आपण ठरवू नाही शकत. आपल्याला अजून डिटेल्स पाहिजेत आपल्याला. म्हणजे तो समजा कोणतं मूवी किंवा सॉन्ग, हिंदी मूवी सॉन्गचे कोणतं तो पुस्तक वाचत असेल आणि दिवसभर वाचत असेल, तर त्यावेळी आपण काय बोलू, चुकीचं आहे म्हणून. आणि समजा तो देवाचा किंवा शाळेचा अभ्यास वगैरे करत असेल दिवसभर, तर आपण त्याला ते चांगलं बोलू आपण. त्याचा अर्थ काय झाला, पुस्तक वाचणं चुकीचं नाहीये, ते काय करतोय, कशा करता करतोय ते चुकीचं आहे. त्याच्यावरून आपण चूक का बरोबर ठरवू. बरोबर. आता बॉम्ब बनवणं हे चुकीचं आहे, मे बी नाही. पण बॉम्बचा जर वापर चुकीच्या पद्धतीने केला तर आपण बोलू शकतो की ते नॉलेज चुकीचं होतं मग. तर ह्या क्वालिटीज ज्या आहेत ना, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर वगैरे, ह्या इन इटसेल्फ चुकीच्या नाही आहेत. आपण कोण आणि कशा प्रकारे त्याचा वापर करतोय त्याच्यावरती ते आपण ठरवतो. तर गंमत काय होते की आजच्या जगामध्ये ह्या गोष्टींचा वापर फक्त भौतिक आनंदाकरता, शारीरिक आनंदाकरता असतो, वापर केलेला असतो. कामाचा वापर आपण कृष्णाकरता करू शकू ह्याची आपल्याला तेवढी समज पण नाहीये. त्यामुळे झालंय काय, ते एक जनरलाइज झालेलं आहे की हे षड्रिपू आहेत ते सगळे चुकीचे आहेत म्हणून. ते बरोबर आहे, षड्रिपू जेव्हा भौतिक गोष्टींकरता वापरले जातात तेव्हा ते चुकीचे ठरतात, पण भगवंताच्या सेवेकरता जेव्हा ते वापरले जातात त्यावेळी ते चुकीचे नसतात. आता समजा एक अजून एक डिवोटी आहे आणि तुम्ही एक डिवोटी आहात, आणि तुम्ही जास्तीत जास्ती कृष्णाची सेवा करायची इच्छा आहे, त्याला पण जास्तीत जास्त सेवा करायची इच्छा आहे, आणि दोघांमध्ये चांगली आध्यात्मिक, चांगला विचारांनी असलेली सत्वगुणी स्पर्धा जर असली तर ती चांगली आहे. पण समजा अशी चुकीची स्पर्धा असली की बाबा नुकसान कोणाचं मी जास्ती करू शकतो, तर ती स्पर्धा चुकीची आहे. त्यामुळे ती जी क्वालिटी आहे ज्याच्यामुळे ही स्पर्धा निर्माण झाली, ती क्वालिटीला आपण चुकीचं समजतो. पण जर का आपण हा क्वालिटीचा आपण कृष्णाकरता फायदा करू शकलो तर ती चुकीचं नाही. ओके प्रभूजी. आणि दुसरं दुसरा प्रश्न होता की सुख म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये काम लेवल, सुख इज द लोएस्ट लेवल ऑफ सुख, असं दुसऱ्या का तिसऱ्या अध्यायात आपण शिकलो. तर बरोबर. ते एक्झॅक्ट याच्याशी मी संबंधित जाणून घ्यायचा ते इच्छा सुद्धा आहे म्हणजे तेच आहे मला. की काम हे जे शरीराकरता, आपल्या जेव्हा आपण आपल्या इगो सॅटिस्फॅक्शन करता जेव्हा आपण काम वासना ठेवतो तर ती चुकीची असते. पण त्याचाच उपयोग जर का आपण कृष्णाकरता केला तर ती चुकीची नसते. ती आणि कोणती इथे गोष्ट म्हणजे आपले धर्माविरुद्ध, सॉरी. सत आणि असत ह्या गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे की कोणतीही गोष्ट मी जी करतोय त्याचा लॉंग टर्म बेनिफिट आहे का नाहीये. श्रेयस आणि प्रेयस, श्रेयस म्हणजे लॉंग टर्म बेनिफिट, प्रेयस म्हणजे शॉर्ट टर्म बेनिफिट. जर का श्रेय नसेल, त्याच्यामध्ये लॉंग टर्म बेनिफिट नसेल, तर ती चुकीची आहे. प्रेयस म्हणजे शॉर्ट टर्म बेनिफिट असेल फक्त, तर ती चुकीची आहे. ओके, धन्यवाद प्रभूजी. आणि तिसरा म्हणजे इथे ते श्लोकामधली तिसरी लास्ट लाईन, धर्माविरुद्ध, हा. तर ते धर्म अविरुद्ध त्याच्याऐवजी
धर्माला अनुसरून असं का नाही म्हटलंय, तर ते जस्ट एक जाणून घ्यायचंय की काय इंटेन्शन किंवा काय. असं कारण आपण तेवढं तर मला म्हणजे तेवढं तर माहित नाही कृष्णाच्या मनात त्यावेळी काय होतं, पण हे शिकवण्याचे ना 4 प्रकार असतात. ओके. पॉझिटिव्ह गोष्ट पॉझिटिव्हनी सांगायची, किंवा पॉझिटिव्ह गोष्ट निगेटिव्ह पद्धतीला निगेट करून सांगायची, मग ती पॉझिटिव्ह ठरते. आणि सेम वे निगेटिव्ह गोष्ट निगेटिव्ह पद्धतीने सांगायची, निगेटिव्ह गोष्टीला चुकीच्या पद्धतीने पॉझिटिव्ह करून सांगायची. किंवा आपण ज्याला म्हणतो टॉन्ट मारणं, की बाबा कोणी कोणी मुलगा आहे, शाळेचा अभ्यास न करता टीव्ही बघत बसलाय, तर आपण त्याला हा चांगलं करतोय, हा टीव्हीच बघत बस दिवसभर. तर म्हणजे त्याला ती कळतं की बाबा टीव्ही बघायला नको दिवसभर, म्हणजे काय तर अभ्यास करायला पाहिजे. तर ह्या शिकवण्याच्या वेगळ्या वेगळ्या पद्धती असतात. तर आता तुम्ही बघाल तुम्ही दुसऱ्या अध्यायामध्ये जेव्हा आत्म्याबद्दल कृष्णाला शिकवायचं होतं, तर त्यांनी दोन्ही पद्धतीने शिकवलं. त्याने आत्मा काय आहे हे शिकवलं, आणि आत्मा काय नाही हेही शिकवलं. आणि ह्याचा दोन्हींचा फायदा काय, तर एखादी गोष्ट काय आहे हे आपल्याला समजणं कधी कधी डिफिकल्ट होतं. त्यामुळे काय नाही हे शिकवलं तर आपल्या मनामध्ये आत्म्याबद्दलच्या संकल्पना ज्या ऑलरेडी निर्माण झाल्यात, त्या एक 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 आपण एलिमिनेट करायला चालू करतो. त्या एलिमिनेशनमुळे नंतर शेवटी आपल्याला कळतं की ओ, ह्या सगळ्या गोष्टींना मी असं समजत होतो आत्मा म्हणून, पण ते तसं नाहीच आहे. आता मला कळते आत्मा काय आहे ते. त्यामुळे दोन्ही पद्धतीने शिकवावं लागतं. म्हणजे काय तर ध, ध, काम हे वाईट नाहीये. काम तेव्हाच वाईट होऊ शकतं की जेव्हा ते धर्माच्या विरुद्ध आहे ते. त्यामुळे काय बोलते की धर्माच्या अविरुद्ध असलेलं सगळं काम. त्यामुळे ते निगेशन ची पद्धत वापरून हे शिकवणं जास्ती इफेक्टिव्ह ठरतं ह्या गोष्टीमध्ये. धर्माला अनुसरून असलेलं हे जर सांगितलं तर आपल्याला समजू शकतं, पण धर्माचे जे विरुद्ध नाही ते, म्हणजे काय होतं, विरुद्ध या शब्दावरती जास्ती फोकस आल्यामुळे कळतं लगेच आपल्याला की धर्माच्या विरुद्ध जे आहे ते काम नाही, म्हणजे ते कृष्ण नाही. तर ते दोघांचा इम्पॅक्ट जो आहे तो वेगळा ठरतो. तो हायर इम्पॅक्ट धर्माच्या अविरुद्ध बोलल्यावरती मिळतो. धर्माला अनुसरून बोलणं ह्याच्यामुळे कमी इम्पॅक्ट ठरतो. कारण अनुसरून च्या पर्स्पेक्टिव्हनी कृष्णाने आतापर्यंत भरपूर गोष्टी सांगितल्यात, पण ह्याचा इम्पॅक्ट एक वेगळाच ठरतो. आपल्याला लगेच बाउंड्री क्रिएट करता येते त्यामुळे. खूप छान प्रभूजी, धन्यवाद. तर आता हरे आपण कृष्ण. हे जरा बघूया की 7व्या अध्यायाच्या ह्या 7व्या श्लोकामध्ये कृष्णाने एक तत्व शिकवलेलं आपल्याला. मत्तः परतरम नान्यत. तर त्याचं एक्सप्लेनेशन एक्झाम्पल्सद्वारे त्यांनी 8व्या श्लोकापासून 11व्या श्लोकापर्यंत दिलं. तर त्याची जरा एक समरी बघून घेऊया आपण फक्त. तर 7व्या श्लोकात त्यांनी काय केलं की त्याची सुप्रीमसी जी आहे, सर्वोच्चता जी आहे, ती त्यांनी घोषणा केली त्याची एक. बरोबर. जसं काय की एक मणी असतात आणि माळेमध्ये गुंफले जातात, म्हणजे दोऱ्यामध्ये गुंफले जातात ते. तर दोऱ्या आणि मण्यांचं जे रिलेशनशिप आहे त्याद्वारे त्यांनी आपल्याला ही गोष्ट शिकवली की आपण हे मणी आहोत आणि आपण त्या दोऱ्यावरती म्हणजे कृष्णावरती कसे अवलंबून आहेत ते आपण समजू शकतो आपण. म्हणजे काय तर कृष्णाशिवाय काहीही शक्य नाही. दोऱ्यांशिवाय मण्यांना अस्तित्व जरी काही छोटस असलं तरी माळेच्या अँगलनी त्यांना काहीही अस्तित्व नाही आहे त्यांना. तर त्याची ती प्रूव्ह करण्याकरता ही उदाहरणं दिली त्यांनी. 8व्या श्लोकामध्ये त्यांनी काय केलं तर निसर्गा रिलेटेड एक्झाम्पल्स दिले. आणि त्यांनी सांगितलं की निसर्गामधल्या असलेल्या प्रत्येक तत्वाचं, प्रत्येक जी गोष्ट आहे त्याचा सार तो आहे म्हणून. तर पाण्यामधली जी चव असते, सूर्य आणि चंद्राचं तेज, वेदांमधला पवित्र ओंकार, आकाशामधले ध्वनी आणि मनुष्याचं सामर्थ्य, हे सगळं तो आहे. तर त्याच्यामधनं आपल्याला काय दिसतं की जीवनात जी मूलभूत अशी घटकं असतात, ओके, ती सगळी कृष्णाच्या ऊर्जेतनं आलेली आहेत म्हणून. ठीक आहे. नंतर काय तर 9व्या श्लोकामध्ये जीवन जे आहे त्या रिलेटेड किंवा तप जे आहे त्या रिलेटेड कृष्णाने एक्झाम्पल दिले. तर पृथ्वी जी आहे
तर पृथ्वीमध्ये सुगंध आहे, तो दिसत नाही आपल्याला लगेच. अग्नीमधली उष्णता किंवा जीव असतात, त्यांची जी जीवन असतं त्यातलं, शक्ती असते त्यातली, आणि किंवा तपस्वी जे असतात त्यांचं जे तप असतं, ते सगळं कृष्ण आहे म्हणून वगैरे. आता या सगळ्यांमध्ये ना तुम्ही एक काम करा, कधी घरी बसल्यावरती ना तुम्ही ही जी 14 एक्झाम्पल्स दिली कृष्णाने ना, त्यांचं स्वतःहून तुम्ही कॅटेगरायझेशन करा. तुम्हाला कळेल की बाबा हा प्रत्येक जी कॅटेगरी होते ही आपल्या जीवनाशी कशी ऑन अ डेली बेसिस एव्हरी मोमेंट आपल्याशी ती लिंक्ड आहे म्हणून. आणि हे जर कॅटेगरीज आपल्या जीवनात काढून टाकले तर आपल्या अस्तित्व शक्यच नाही आपलं. आणि त्याच्यामध्ये सुद्धा असं बघा की हे प्रत्येक जे 14 एक्झाम्पल्स आहेत त्या 14च्या 14 एक्झाम्पल्स मध्ये त्यांनी जे कॅरेक्टरिस्टिक सांगितलं ना एखाद्या ऑब्जेक्टचं, ती कॅरेक्टरिस्टिक आहे त्या ऑब्जेक्ट मधनं काढून टाका बाहेर, मग तुम्हाला कळेल की त्या ऑब्जेक्टला काय अस्तित्वच नाहीये म्हणून. तपस्वी मधलं जर तप काढून टाकलं किंवा आपल्या शरीरातनं आपलं जीवनातनं आपलं जीवनच काढून टाकलं तर काय उरेल? अग्नीमधली उष्णता काढून टाकली तर अग्नीला काय अर्थ उरेल? हं? आपण जेवू पण शकणार नाही, आपण कोणतंही अन्न आपल्या पोटात जाऊ शकणार नाही. म्हणजे जीवन जरी असलं आपल्या शरीरामध्ये, तरी शरीरामध्ये कोणत्याही प्रकारचं बळ नसेल आपल्या. नंतर बुद्धी आणि सामर्थ्य हे जे आहे त्याचं बळ कृष्णाकडनं येतं. संपूर्ण सृष्टीचं बीज कृष्ण आहे. बीजम माम सर्व भूतानाम. हा, बुद्धिर्बुद्धिमतामस्मी, बुद्धिमानांची बुद्धी किंवा बलवानांचं सामर्थ्य, हे सगळ्या प्रकारची बुद्धी कृष्णाकडनं येते. आणि बाकी जी शक्ती आहे बलम बलवताम चाहम, किंवा धर्माचं अनुसरून धर्माच्या विरुद्ध नसलेली काम इच्छा जी असते, हे पण कृष्णाकडनं आलेली आहे. त्यामुळे आपण हा 7वा जो श्लोक आहे तो नीट समजू शकतो आपण, की कृष्ण ह्या सगळ्या गोष्टींना एकत्र जे ठेवू शकतो आणि सगळ्या इव्हेंट्सना ऑर्केस्ट्रेट जे करू शकतो, तो अदृश्य दोरा आहे. हरे कृष्ण. तर आपण आज थांबूया. आपण 11वा श्लोक आज बघितला आपण. 12वा जो श्लोक आहे तो एक काइंड ऑफ प्रिन्सिपल त्याच्यामध्ये अजून एक कृष्ण शिकवतोय. त्या प्रिन्सिपलचा आत्तापर्यंत हे जे श्लोक झाले ना, 7व्या श्लोकापासून 11व्या श्लोकापर्यंत आणि पुढे 13व्या 14व्या पासून जे पुढे जे श्लोक आहेत त्याचा तो एक बाइंडिंग श्लोक आहे. तो दोघांना कसा लिंक करतो ते आपण शिकू त्याच्यामध्ये. हरे कृष्णा. कोणाला काही प्रश्न आहे? अरे प्रभू, एक प्रश्न वगैरे स्कूलमध्ये शिकवलं, चंद्र जो असतो त्याच्याकडे ती लाईट जी असते ते विथ रिफ्लेक्शन म्हणजे चुकीचं शिकवलं गेलंय का सायन्सने? आता बऱ्याच गोष्टी ना आपल्या समजाच्या बाहेर असतात. त्यामुळे आता काय होतंय की आपण जे शिकतोय आपल्याला टेक्स्टबुक्स मधनं वगैरे जे शिकवलं जातंय, काही गोष्टी अलाईन होतात, काही गोष्टी नाही होत. ओके. पण आपल्याला ना त्याच्या मागे जो प्रायमरी प्रिन्सिपल आहे ना तो समजला ना तर आपल्याला हे जास्ती नीट व्यवस्थित समजू शकतो. तर असं होणं डिफिकल्ट आहे की प्रत्येक गोष्ट जी वेदांमध्ये जी शिकवलेली आहे, शास्त्रामध्ये शिकवली आहे, ती मनुष्याला नीट समजेल असं हे डिफिकल्ट आहे. आणि ती ज्या प्रकारे तो समजते तर त्याप्रमाणे तो वेगळ्या वेगळ्या लोकांना समजवायचा प्रयत्न करतो तो. आणि ह्याच्यामध्ये थोडा ना थोडा तर डिफरन्स येणारच येणार. आणि ह्याच्या मागे मेन कारण काय आहे, तर आपली जी आध्यात्मिक प्रगती आहे ना ती कमी कमी होते. त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी समजायला अजून डिफिकल्ट बनतात. आणि अशा वेळी मग नंतर आपल्याला काय, आता गंमत बघा, पृथ्वी आणि सूर्यामध्ये जे अंतर आहे ते किती अंतर आहे हे आपल्या वेदांमध्ये ऑलरेडी लिहून ठेवलेलं. त्याच्याकरता कोणी एक्सपेरिमेंटेशन केलं नाहीये. आणि ते ज्या व्यक्तींना शिकवलं गेलं त्यांनी पण त्याप्रमाणे ते एक्सेप्ट केलं, त्यांनी पण एक्सपेरिमेंटेशन केलं नाही. ठीक आहे. नंतर काय झालं, काही लोकांना ते समजलं नाही किंवा त्यांना डिफिकल्ट गेलं एक्सपेरिमेंट म्हणजे एक्सेप्ट करायला. मग त्यांनी एक्सपेरिमेंटेशन केले. काही एक्सपेरिमेंटेशन असे झाल्यावरती काही एक्सपेरिमेंटेशनचे रिझल्ट आपल्या वेदांमध्ये सांगितले त्याच्याबरोबर अलाइन झाले.
काहींचे एक्सपेरिमेंटेशनचे अलाइन नाही झाले. तर ह्याचा अर्थ हा नाही की आपलं जे नॉलेज आपल्याला जे दिलेलं ते चुकीचं आहे आणि हे नवीन बरोबर आहे. कधी कधी आपल्या एक्सपेरिमेंटचा बेसिस असतो तो पण चुकीचा असतो, ज्याच्यामुळे रिझल्ट चुकीचे आहेत, ज्याच्यामुळे ते ओरिजिनल रिझल्ट बरोबर अलाइन नाही करणार. त्यामुळे आपल्याला ही तफावत नेहमीच जाणवून राहणार. तर गंमत काय होतंय की आपण ज्या आता सोसायटीमध्ये राहतोय त्याच्यामध्ये 99% लोक अशी आहेत ज्यांना हे समजणं डिफिकल्ट आहे. त्यामुळे आपल्याला ह्या प्रवाहाबरोबर चालत जावं लागणार आहे. पण आपल्याला बॅकग्राऊंडमध्ये आपल्याला समजलं पाहिजे आणि याच्यावरती पूर्णपणे विश्वास असला पाहिजे की हे जे नॉलेज आपल्याला शास्त्रामधनं मिळतंय ते परफेक्ट नॉलेज आहे. का? तर ते एका परफेक्ट व्यक्तीकडनं हे नॉलेज आलेलं आहे. त्यामुळे आपण असं बोलू शकतो की आपल्याला जे शिकवलं ते चुकीचं शिकवलं, पण ज्या व्यक्तींनी ते एक्सपेरिमेंट्स केले त्यांचे पण लिमिटेशन्स होते. त्या लिमिटेशनच्या बेसिसवरती एक्सपेरिमेंट झाले, त्याचे रिझल्ट पण त्याला स्वतःचे लिमिटेशन्स होते आणि ते तर शिकवलं जाते आपल्याला. त्यामुळे ह्या सोसायटीमध्ये आता ज्याकडे आपण राहतोय त्याच्या प्रवाहाबरोबर आता चालत जाणं आवश्यक आहे. पण आपल्याला बॅकग्राऊंडमध्ये हे नक्कीच कळलं पाहिजे की मनुष्याचं एक्सपेरिमेंट करण्याची जी ॲबिलिटी आहे ना ती सुद्धा लिमिटेड आहे. आणि कृष्णाने सांगितल्याप्रमाणे ही ॲबिलिटी सुद्धा आपल्याला कृष्णाकडनंच येते. तर जेव्हा कृष्णाला हवं आहे की हे चुकीचं ज्ञान समाजात पसरवावं आणि त्याच्यामागे कारण सुद्धा आहेत, आपण त्याबद्दल कधी बोलू, तर ते त्यामुळे ते चुकीचं नॉलेज जात आहे. त्याप्रमाणे माणसाची अधोगती हळूहळू होते, कारण हा कलियुग आहे, हे व्हायलाच पाहिजे. त्यामुळे तुम्ही आता त्याची काळजी करू नका. ती चुकीचं शिकवलंय, हो ते बरोबर चुकीचं शिकवलेलं आहे ते, पण गंमत अशी आहे की त्याच्या मागे कृष्णाचाच हात आहे. हॅलो. हा प्रभू, हे पण ऐकलेलं की म्हणजे पुस्तकं कधी कधी वाचतो मी, तर त्यात हे पण लिहिलं की मनुष्य जो आहे तो सॅटेलाइट लॉन्च करायचा प्रयत्न करेल चंद्रावर, हम्म, आणि त्याचा असा गैरसमज होईल की ती लॉन्च झालंय. हम्म, म्हणजे आता ते चंद्रयान लॉन्च केलंय, कधी कधी असं वाटतं ते खरंच चंद्रावर गेलंय की नाही. हम्म. त्याचं कॉन्टेक्स्ट समजणं आवश्यक आहे प्रभू. अदरवाईज ह्या स्टेटमेंट्स मिसअंडरस्टँड करण्याची खूप हाय प्रोबॅबिलिटी आहे मग. ओके. आणि आय डोंट थिंक हा आपल्या करंट डिस्कशनचा स्कोप आहे. कधी वेळ मिळाला तर आपण बोलू त्याबद्दल. पण प्रभुपादांनी जे लिहिलेलं आहे वगैरे त्याचा कॉन्टेक्स्ट जर का नाही समजला तर आपल्याला ते चुकीचं वाटू शकतं. आणि मग नंतर मग आपल्याला प्रभुपादांच्या स्टेटमेंट्सवरती मग विश्वास कमी होऊ शकतो. त्यामुळे ह्या गोष्टी नीट कॉन्टेक्स्टनी अंडरस्टँड करणं आवश्यक आहे. ओके. तर आपण बोलू ह्याबद्दल आपण. माझा एक छोटासा प्रश्न आहे प्रभूजी. हा. तुम्ही हनुमानाची जी स्टोरी सांगितली त्याच्यामध्ये हनुमानाचे गुरु सूर्यदेव सांगितलं म्हणून हा प्रश्न आला की तुम्ही सांगितलं हनुमानाचं आपल्याला फक्त बल म्हणून आपण क्वालिटी बघितलेली, पण नॉलेज इज ऑल्सो वन ऑफ द क्वालिटी. आणि इन ऍडिशन टू दॅट तेज पण ही त्यांची एक होतं का? म्हणजे येस. कारण रामदास स्वामींची मी जी स्टोरी वाचली, त्यांना जेव्हा ती एक फक्त भोजन द्यायला येत होती तेव्हा ज्या पद्धतीने तो प्रकाश आला, तर रामदास स्वामी इज अवतार ऑफ हनुमान असं माझं अंडरस्टँडिंग, आय डोंट नो. तर त्यामुळे हनुमानामध्ये पण तेज ही एक क्वालिटी होती का बिकॉज ऑफ सूर्यदेव ऍज अ गुरु? आता गंमत अशी आहे की शास्त्रामध्ये कुठे लिहिलंय एक्झॅक्टली ते मला माहिती नाहीये, पण हनुमानांना महादेवांचे अवतार समजले जातात. आणि महादेव हे महादेव आहेत, म्हणजे ही इज इनकम्पॅरेबल. तर हे जे तेज वगैरे जे असतं हे तर ऑटोमॅटिकली त्यांच्याकडे येतं, त्याच्यात काही म्हणजे असं मोठी गोष्ट नाहीये. आणि हे बऱ्याच वेळानं हे जे तेज आहे ना हे तप वगैरे केल्यामुळे सुद्धा येतं. आता गंमत कशी होते की आपल्याकडे ते तेज का नाहीये, तर बरेच वेळा जेव्हा चुकीचं कर्म केलं जातं, पाप केलं जातं, खोटं बोललं जातं वगैरे, त्यावेळी हे तेज हळूहळू हळूहळू कमी होतं. तर आपण ते म्हणजे आपण एक अतिशय ऑर्डिनरी व्यक्ती आहोत आपण, त्यामुळे आपल्याकडे तेज नाही. तर रामदास स्वामी वगैरे हे अतिशय त्यांनी तप केलेलं, भक्ती वगैरे केले, तर त्यांच्याकडे हे तेज ऑटोमॅटिकली असणार, ते येणारच येणार ते, कारण भक्ती व्यतिरिक्त त्यांनी काही केलंच नाहीये.
आणि हनुमानांची भक्ती म्हणजे एक 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 किस्से जर का तुम्ही ऐकलात ना, तर तुम्ही सुद्धा आश्चर्य वाटेल हनुमानांची भक्ती बघून सुद्धा. तर त्यांच्याकडे त्यामुळे हे तेज ऑटोमॅटिकली येत आहे. म्हणजे आपल्याला ती एक मोठी गोष्ट वाटते कारण आपल्याकडे ते नाही आहे. त्यांच्याकरता ती अजिबात अप्रूप वाचण्यासारखी गोष्टच नाही आहे ती. ओके, धन्यवाद प्रभूजी. प्रणाम. हरे कृष्ण. प्रभूजी, मला इथे पॉइंट असा शेअर करायचा वाटतो की म्हणजे आता असं आपण पाहतो की सुनीता विल्यम चंद्रावरती गेलेली, पण ऍक्च्युली आता आपण जर शास्त्रानुसार आपण पाहतो ते की म्हणजे आपण चंद्रलोक किंवा सूर्यलोक याच्यावर आपण असं जसं आपलं कर्म असतं त्यानुसारच आपण जाऊ शकतो. तर म्हणजे आता ही जी सुनीता विल्यम गेली ही विमानाने गेली, तर हे पॉसिबल होऊ नाही शकत प्रभूजी. कारण विमानाने जाणं हे म्हणजे तिच्या कर्मानुसार नाही ती गेली. ती गेली पण असेल पण ती आतमध्ये एंटरन्स नाही करू शकत. कारण म्हणजे आपण बघतो की तिथे दोन असे पहारेकरी असतात की ते आपल्याला म्हणजे मानवी शरीर घेऊन आपण त्या लोकांमध्ये जाऊ नाही शकत. जर आपलं कर्म चांगलं असेल तर आपण त्या कर्मानुसार त्या लोकांमध्ये जाऊ शकतो. तर मला कधी म्हणजे असं वाटतं की सायन्स कधी प्रॉपर आहे आणि म्हणजे प्रॉपर ऍक्च्युअली आहे की नाही. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तेच आहे की आता की बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला कॉन्टेक्स्ट समजला नाही किंवा हे म्हणजे त्याचं शास्त्र डिटेलमध्ये समजलं नाही आपल्याला, तर आपल्याला ह्या दोघांमध्ये जे म्हणजे एक विसंगती जाणवू शकते आपल्याला, की हे जे शास्त्रात लिहिलेलं आहे आणि हे असं केलेलं आहे ते चुकीचं आहे म्हणून वगैरे. अगदी छोटस सांगायचं झालं तर सेंटर ऑफ ब्रह्मांड जे आहे ना, त्याच्या बेसिसवरती प्रभुपादांनी काही स्टेटमेंट्स टाकलेले. ओके, ते कॉन्टेक्स्ट समजलं नव्हतं काही लोकांना म्हणून त्यांनी ते चुकीचा अर्थ काढलेला आणि त्यांना वाटलेलं की प्रभुपाद इज टॉकिंग समथिंग एल्स, आणि जे सायन्सने डिस्प्रूव्ह केलेलं तेव्हा प्रभुपादांनी ती क्लॅरिटी आणली त्यावेळी मग लोकांना कळत गेलं. त्यामुळे अशा वेळी बऱ्याच वेळा असं होणार आहे की शास्त्रामध्ये लिहिलंय एक आणि आपल्याला समजलंय वेगळं, आणि त्या समजुतीच्या द्वारे आपण सायन्सला टॅली करायचं बघतोय आणि आपल्याला ते सुसंगती दिसत नाही त्याच्यामध्ये. आणि मग आपल्याला मग तो ती काय म्हणतात त्याला एक विचार निर्माण होतो की बाबा शास्त्रात लिहिलेलं आहे ते बरोबर आहे का नाही. ओके, अगदी म्हणजे ह्या गोष्टींमध्ये ना एवढं डिटेलमध्ये जाऊ नका फॉर 2 रिझन्स. पहिलं रिझन म्हणजे काय की ह्याच्यातनं समजा तुम्हाला काही उत्तर जरी मिळालं तरी तुमच्या भक्तीवरती ह्या उत्तराचा एक काडी मात्रही फरक पडणार नाहीये. जर खरोखर सुनीता विल्यम्स चंद्रावरती गेलेली असली किंवा खरोखर ती गेलेली नसली, तर ह्या दोन्ही रिझल्टच्या बेसिसवरती तुमच्या चॅन्टिंगच्या क्वालिटीमध्ये काय फरक पडणार आहे हा विचार करा. जर का तो फरक पडणार नाही तर तुम्हाला त्या गोष्टीवरती विचार करण्याची काही आवश्यकता नाहीये. कृष्ण काय करतो की फेन्स असतं ना, कुंपण असतं. कुंपणाच्या एका बाजूला एक शेत असतं आणि एका बाजूला घर असेल. तर तुम्हाला कोणत्या बाजूला धक्का मारला जातोय त्याप्रमाणे तुम्ही कोणत्या दुसऱ्या एका बाजूला पडणार तुम्ही, बरोबर. तर कृष्ण काय करत असतो, तुमची कंटिन्युअसली परीक्षा बघत असतो की तुम्हाला माझ्यावरती किती विश्वास आहे म्हणून. आणि जर का तो विश्वास डळमळीत असला ना, तर कृष्णा एक मुद्दामून छोटासा धक्का देत राहतो. तुम्ही त्या डळमळीत विश्वासामुळे तुम्ही दुसऱ्या बाजूला पडून जाता. तर तुमचा विश्वास जर कृष्णावरती जितका कमी तितकी तुमची पडण्याची दुसऱ्या टोकाला पडण्याची प्रोबॅबिलिटी जास्ती असते. आणि मुद्दामून मग कृष्ण असे तुमचा विश्वास डळमळीत व्हावा म्हणून असे मुद्दामून कृष्ण असे विचार तुमच्या मनात आणून देतो की बाबा हे खरोखर असेल का, कसं असेल हे वगैरे. आणि त्यानंतर मग एकदा तो विचार आला की त्या विचारांमुळे अनेक 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 असे विचार येतात आणि मग नंतर काय होतं, मग ती पूर्ण विश्वासच उडून जातो. मग एका स्टेटमेंट वरती, शास्त्राच्या एका स्टेटमेंट वरती जेव्हा विश्वास उडून जातो तर त्याच्या बेसिस वरती नंतर बाकीचे स्टेटमेंट सुद्धा आपल्याला अविश्वसनीय वाटतात.
आणि मग नंतर मग ते ह्याच्यावरती पूर्ण कॉन्सेप्टच त्याच्यावरती विश्वास बसत नाही. आणि कॉन्सेप्ट वरती विश्वास नाही तर नंतर पूर्ण शास्त्रावरचाच विश्वास उडून जातो आपला. त्यामुळे तो पहिला विचार जेव्हा येतो ना, त्याच वेळी आपल्याला त्याला असे थोबाडीत मारायचे आणि त्याला हाकलवून लावायचं. आणि त्याच्याकरता काय आहे की आपण भक्ती करता काय फायदेशीर आहे त्याचा वापर करायचा आणि भक्तीशी संबंधित काय नाही त्याला बाजूला ठेवायचं. या सगळ्या गोष्टींमुळे तुम्हाला म्हणजे तुमच्या भक्तीवरती कोणत्याही प्रकारचा पॉझिटिव्ह फायदा होणार नाहीये. असं नाही की ह्याची उत्तरं देऊ शकली जाणार नाही. आपले बरेचसे डिवोटीज सायंटिस्ट पण आहेत आणि त्यांनी ह्याच्यावरती भरपूर पुस्तकं पण लिहिलेली आहेत. तुम्ही ती वाचूही शकाल. वाचल्यानंतर तुम्हाला भरपूर ज्ञान मिळेलही. पण त्याचा नंतर भक्तीच्या करता उपयोग काय आहे हा विचार करा. आणि मग नंतर त्या डायरेक्शनला चालत जायचं की नाही हा तुम्ही विचार करू शकता. फक्त एकच लक्षात घ्या की कृष्ण आपली कॉन्स्टंटली परीक्षा घेत राहतो. असे विचित्र विचार आपल्या मनात मुद्दामून तो आणून जातो. जेव्हा जेव्हा असे विचार येतात तेव्हा अजून जास्ती जोराने कृष्णाकडे धाव घ्यायची आणि त्याचे चरण धरायचे की बाबा नको, मला असे विचार येऊन नको देऊ माझ्या मनात. कोणताही विचार ज्याच्यामुळे मला तुझ्यापासून 1 मिलीमीटर सुद्धा लांब जावं लागेल असे विचार माझ्या मनात आलेच नाही पाहिजे. तू येऊनच देऊ नकोस. हरे कृष्ण. Hare Krishna, Krishna